मनसे पदवीधर निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं दिसतंय आणि त्यामुळे मनसेची ही भूमिका असल्यामुळे भाजपच्या अडचणींमध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे। मनसेचे पदवीधर मतदारसंघातले उमेदवार अभिजित पानसे उद्या आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। पण मनसेच्या या भूमिकेमुळे भाजपच्या अडचणी वाढणार असल्याचं दिसतंय। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी याच अनुषंगाने राज ठाकरे यांची भेट देखील घेतल्याचं समजलेलं होतं। या दोन्ही नेत्यांमध्ये शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातल्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा देखील झाल्याची माहिती मिळालेली होती। मात्र आता जी अपडेट येते त्यानुसार मनसे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसतंय। वैभव परब आपले प्रतिनिधी या संदर्भातली माहिती आपल्याला देत आहेत। वैभव, अजिंक्य, आपण जर पाहिलं तर लोकसभेला मोदींसाठी राज ठाकरे यांनी बाहेरून पाठिंबा दिला होता, पण जशी लोकसभा संपली तसा हा पाठिंबा संपला का असा सवाल आहे तो आता राजकीय वर्तुळात विचारला जातोय। कारण का लोकसभेनंतर ताबडतोब पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्यासाठी कोकण पदवीधरसाठी मनसेने आपला उमेदवार आहे तो जाहीर केलेला आहे आणि आता तो 1 जूनला अर्ज दाखल करणार आहेत। आता कोकण पदवीधर मध्ये निरंजन डावकरे हे भाजपचे तिकडचे आमदार आहेत। आता असं आमदार असताना मनसेने उमेदवार रिंगणात उतरवलं म्हणजे नेमकी मनसेची भूमिका काय आहे अद्याप स्पष्ट झालेली नाहीये। त्यामुळे सध्या वरिष्ठ पातळीवर राज ठाकरेंशी बोलण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यांची मनधरणी करून अभिजित पानसे यांची उमेदवारी अर्ज मागे कसा घेता येईल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु अद्याप ह्या प्रयत्नांना कुठलंही यश आलेलं दिसत नाहीये। अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली जाते आहे कोकण पदवीधर, त्यामुळे अभिजित पानसे उद्या अर्ज दाखल केल्यानंतर काही राजकीय घडामोडी घडतात का हे देखील पहा। ठीक आहे वैभव, धन्यवाद। आपण याची सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।